स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू। हे लाडू कोणत्याही सीझनमध्ये खाण्यासाठी पौष्टिक असतात आणि हे लाडू खूप मऊसूद व दाणेदार होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चुरमा लाडू बनवण्यासाठी मी इथे घेत आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ। त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। गोड पदार्थ जरी असला तरी मिठामुळे गोड पदार्थाला छान चव येते। आणि ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजलेलं आहे मी त्याच वाटीने बेसन पीठ आणि रवा मोजून घेतलेला आहे। मीठ घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं तुपाचं मोहन। तर इथे मी तूप गरम करून घेतलेलं आहे। अगदीच कडकडीत नाही पण चांगलंच गरम आहे आणि 5-6 चमचे तूप घातलेलं आहे यामध्ये। तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर हाताने पीठ दाबून बघायचं। हाताने मुटका वळत असेल पिठाचा तर व्यवस्थित मिक्स झालं असं समजायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। पीठ मळताना एकदम पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालायचं आणि या पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। 5 मिनिटानंतर बघा हे पीठ थोडंसं मऊसर झालेलं आहे। अगदीच मऊ करायचं नाही, हे पीठ थोडंसं असंच घट्टसर असायला हवं। त्यानंतर या पिठाचे मुटके तयार करून घ्यायचे। तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने मुटके तयार करून घेत आहे। या पिठाच्या तुम्ही जाडसर पुऱ्याही करू शकता, पण पुऱ्या लाटत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने मुटके लवकर तयार होतात, त्यामुळे मी मुटके तयार करून घेतले। आणि मुटके तयार होईपर्यंत इकडे मी गॅसवर तेलही गरम करायला ठेवलेलं होतं। तेल अगदी कमी गॅसवर गरम करून घेतलेलं आहे। हे मुटके तळताना घाई अजिबात करायची नाही, खूप कमी गॅसवरच हे मुटके तळायचे आहेत। जर गॅसची फ्लेम मोठी करून हे मुटके तळले तर लवकर तळले जातील, पण मुटके मधून कच्चेच राहतील। वरून आपल्याला ते तळलेले दिसतात पण मुटके जाडसर असल्यामुळे मधून कच्चे राहतात, त्यामुळे हे मुटके कमी गॅसवर खूप सावकाश तळायचे। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे मुटके सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत मी। आणि आता याच पद्धतीने बाकीचे सर्व मुटके तळून घ्यायचे। मुटके तळताना इथे मी तेलामध्ये तळून घेतलेले आहेत, तुम्ही तुपामध्ये सुद्धा हे मुटके तळू शकता। सर्व मुटके तळून झाले आणि त्यानंतर हे मुटके मी थोडेसे असेच फॅनच्या हवेखाली ठेवले थंड होण्यासाठी। आणि थोडेसे थंड झाल्यानंतर हे मुटके अशा पद्धतीने हाताने चुरून घ्यायचे। तर इथे बघू शकता तुम्ही मुटके सहज हाताने चुरले जात आहेत। तर यावरूनच कळतं की मुटके किती छान खुसखुशीत झालेले आहेत। याच पद्धतीने मुटके व्हायला हवेत, त्यामुळे लाडू छान होतात। तर इथे मी सर्व मुटके चुरून घेतलेले आहेत। आता हा मुटक्यांचा चुरमा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा। चुरमा मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये जर जाडसर तुकडे दिसत असतील तर जाडसर चाळणीने तो चुरमा चाळून घ्यावा आणि त्यानंतर जर जाडसर तुकडे उरलेले असतील ते पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यावे। इथे मी मिक्सरमधून चुरमा बारीक करून घेतलेला आहे, त्यामध्ये अजिबात जाडसर तुकडे दिसत नाहीत, त्यामुळे हा चुरमा मी काही चाळून घेणार नाही। बघू शकता तुम्ही चुरमा किती छान तयार झालेला आहे। आता आपल्याला चुरम्याचे लाडू तयार करण्यासाठी गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। त्यासाठी गुळाचा पाक वगैरे करायचा नाही, तर आपल्याला तुपामध्ये गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। ज्या वाटीने गूळ मोजून घेतला त्याच वाटीने तूप मोजून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी बाकीचं सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। तूप आणि गूळ कढईमध्ये घातल्यानंतर गॅस चालू केला। गॅसची फ्लेम अगदी कमी आहे आणि कमी फ्लेमवरतीच हा गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। जर गॅसची फ्लेम वाढवली तर गूळ करपण्याची शक्यता असते आणि तूपही जळण्याची शक्यता असते, त्यामुळे सावकाश कमी फ्लेमवरतीच गूळ अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचा। तुपामध्ये मेल्ट केलेला गूळ आता या चुरम्यामध्ये घालायचा आहे। त्या अगोदर या चुरम्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचाभर वेलची पावडर आणि या चुरम्यामध्ये तुम्ही काही आवडीनुसार ड्रायफ्रूटही घालू शकता। तर मी इथे फक्त काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे काजू बदामचे तुकडे तळून घेतलेले नाहीत। जर तुम्हाला आवडत असतील तर काजू बदाम तळून घेऊ शकता, त्यानंतर तुकडे करून यामध्ये घालायचे आणि त्यानंतर तुम्ही किशमिशसुद्धा या चुरम्यामध्ये घालू शकता। या चुरम्या लाडूमध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आणि नसतील ड्रायफ्रूट तरीही चालेल। अगदी वेलची पावडर घालून हा चुरमा लाडू केला तरीसुद्धा खूप छान लागतो। आता यामध्ये घालूया तुपामध्ये वितळून घेतलेला गूळ। तर हा गूळ गरमच या चुरम्यामध्ये घालायचा। जर गूळ थंड झाला तर लवकर मिक्स होत नाही आणि जर गूळ तुपामध्ये जास्त वेळ वितळला गेला तर तो कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे लवकरात लवकर गूळ वितळला की गॅस बंद करायचा, कढई खाली उतरून घ्यायची आणि लगेचच या चुरम्यामध्ये गरम गूळ घालायचा। आणि चुरम्यामध्ये गरम गूळ घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या उलथणीच्या साहाय्याने अगोदर हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने मिक्स
मिक्स करायचं, नाहीतर हाताला चटका बसण्याची शक्यता असते गूळ आणि तूप गरम गरम असल्यामुळे. आणि इथे बघू शकता हे मिश्रण जास्त काही थंड झालेलं नाही, गरमच आहे, पण हाताला सोसेल इतपत गरम आहे. त्यामुळे मी लगेचच या चुरम्याचे लाडू वळून घेत आहे. आणि या चुरम्याचे लाडू वळून घेताना त्यावर तुम्ही खसखस किंवा तीळ लावू शकता, त्यामुळे लाडू दिसायलाही छान दिसतात. आणि तीळ आपल्याला खाण्यासाठी पौष्टिक असतात, खसखसही तेवढीच पौष्टिक असते. तर मी इथे तीळ लावत आहे, त्यामुळे लाडू बघा किती छान दिसत आहे. आता याच पद्धतीने बाकीचे सर्व लाडू वळून घ्यायचे. हे लाडू वळताना खूप सोपे जातात, बघू शकता तुम्ही. अगदीच एका हाताने मी लाडू वळून घेत आहे, कारण की यामध्ये गूळ आणि तूप आपण गरम गरम घातलेलं आहे आणि हे मिश्रण अजून गरम आहे. आणि हाताला तूप जास्त दिसत असेल तुम्हाला, पण तूप वगैरे काही जास्त झालेलं नाही, कारण की हे मिश्रण रव्याचं आणि गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे रवा आणि गव्हाचं पीठ तूप शोषून घेतं. त्यामुळे लाडू तयार झाल्यानंतर तूप लाडूमध्ये छान मुरतं आणि लाडू खायला खूप छान लागतात. तर इथे माझे सर्व लाडू तयार झालेले आहेत आणि बघू शकता लाडू किती छान झालेले आहेत, अगदी गोल गरगरीत आणि खूप छान दिसत आहेत. तसेच लाडू खायला सुद्धा स्वादिष्ट आहेत आणि खूप छान खुसखुशीत लाडू झालेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता तुम्ही किती छान खुसखुशीत लाडू आहे. हे लाडू 1-2 दिवसानंतर तुपामध्ये गुळामध्ये मुरतात ना, तेव्हा खूप छान लागतात. आणि मी घेतलेल्या साहित्यामध्ये 16 लाडू तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे. मुलांसाठी आपण नेहमीच काही ना काही खायला बनवून ठेवत असतो. तसेच पावसाळ्यामध्ये काय बनवावं हे सुचत नसेल तर हे लाडू नक्की बनवून ठेवा. पावसाळ्यामध्येही हे लाडू 15 ते 20 दिवस टिकतात आणि हे लाडू मुलांसाठी आणि सर्वांसाठीच खायला खूप पौष्टिक असतात. तर नक्की करून पहा असे गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू. या लाडूसाठी काही जास्त साहित्य लागत नाही, आपण अगदी घरच्या साहित्यामध्ये घरामध्ये जे उपलब्ध आहे त्याच साहित्यामध्ये हे लाडू बनवलेले आहेत. आणि बघू शकता तुम्ही लाडू किती छान झालेले आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.